नमस्कार. नमस्कार. ग्रीन लाईफ मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद सर. आपल्याबद्दल एक छोटीशी माहिती आपण सांगावी. प्रथम आपण आज आपल्याबरोबर मनोज पाटील सर आहेत. तर आपण कुठून आहेत आणि आपल्याबद्दल एक छोटीशी आपल्याबद्दल एक माहिती सांगावी. नमस्कार. मी मनोज पाटील, डेक्कन रेस सोलर अँड एनर्जी प्रोजेक्ट्स LLP पुणे इथं आमची एस्टॅब्लिशमेंट आहे. गेली 10 वर्ष झालं आम्ही रिन्युएबल सेक्टरमध्ये काम करतो, म्हणजे सोलरमध्ये काम करतो. आणि टोटल आम्हाला एक्सपिरियन्स पॉवर इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स जो आहे तो साधारण 23 वर्षांचा आहे. पूर्वी आम्ही सोलर, हायब्रिड सोलर, ऑफ ग्रिड सोलर, तसंच इंडस्ट्रियल स्टॅबिलायझेशन सोल्युशन्स, UPS, इन्व्हर्टर्स, बॅटरीज याच्यामध्ये कार्यरत होतो. वा. आणि आता प्युअरली सोलरमध्ये काम करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण काही नवीन गोष्टींची माहिती हवी होती, काही नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या. तर त्याच्यासाठी मी तुमच्याकडे स्पेशल व्हिजिटला आलो होतो पुण्यात. वा वा, फार छान फार छान. धन्यवाद. खूप आनंद. मला एक छोटंसं असं विचारायचं होतं, आपण अमित सरांना किती दिवसापासून ओळखता? मी अमित सरांना गेली 10 वर्ष ओळखतोय. ओके. आणि अमित सरांबद्दल ऍक्च्युली पहिल्यापासून खूप आदर आहे. हो. कारण थोडं रिबल मूड मधली व्यक्ती आहे ती. ऍक्च्युली अमित सरांबद्दल थोडं अतिरिक्त सांगायचं झालं तर अमित सर हे असं वाटतं की मला ते त्यांचा देण्यासाठी जन्म झालेला आहे. कारण त्यांची खूप तळमळ असते लोकांना समजावून सांगण्यात, नवीन गोष्टी, Correct. नवीन उद्योजक घडवण्यामध्ये किंवा नवीन संकल्पना मांडण्यामध्ये. आणि ते नुसते संकल्पना मांडत नाहीत, तर ते संकल्पना मांडताना पुढच्या माणसाला ती संकल्पना रुचली आहे का नाही, रुजली आहे का नाही, आणि त्याच्याकडून ती गोष्ट तो अवलंबित का नाही त्याची ते शहानिशा करतात. आणि मुळात अमित सर हे जे आहे ते काय म्हणतो आपण विद्यापीठ आहे, विद्यार्थी. एक युनिव्हर्सिटी आहे नॉलेजची. करेक्ट. फक्त आपलं धाडस पाहिजे की तुम्ही यावं आणि शिकावं. करेक्ट. तेच मी तुम्हाला आता विचारणार होतो की बा तुम्हाला असं का वाटलं की आपण अमित सरांनाच येऊन भेटावं या सगळ्या घ्यायच्या करता, म्हणून त्याचं कारण असं की पारंपरिक बिझनेस सगळेजण करतात. बरोबर. आता सोलर क्षेत्र हे खूप ओव्हरफ्लडेड झालेलं आहे. ओव्हरफ्लडेड म्हणजे खूप गर्दी झालेली आहे. उद्योजकता विकास झालेला आहे, नाही अशातला भाग नाही, पण आता गर्दी झालेली आहे. आणि रिक्वायरमेंट्स पण आहेत, लोकांना त्या पुरतात सुद्धा. पण स्पेसिफिकली ऑनग्रिड सोलरमध्ये काम करताना असं एक लक्षात आलं की नुसतं ऑनग्रिड सोलर हेच हा एक पर्याय नाहीये. सिम्प्लिफाईंग ग्रीन लिव्हिंग करताना जे ग्रीन लाईफ सोल्युशन्सचं जे ब्रीदवाक्य आहे, सिम्प्लिफाईंग ग्रीन लिव्हिंग, तर नुसतं घरात आपल्याला वीज मिळाली रिन्युएबल मधून, सोलर मधून, म्हणजे आपलं झालं अशातला भाग नाही. कारण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपली जी रिक्वायरमेंट असते, आपली घरची रिक्वायरमेंट असते, आपल्या औद्योगिक आस्थापनांची रिक्वायरमेंट असते, किंवा व्यावसायिक आस्थापनांची रिक्वायरमेंट असेल, त्याला इंडस्ट्रियल कमर्शियलच्या रिक्वायरमेंट्स असतात. शुगर फॅक्टरीज आहेत, हॉटेल्स आहेत, हॉस्टेल्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत, खूप साऱ्या रिक्वायरमेंट्स आहेत. तर त्यांना बेसिकली ज्या गोष्टी लागतात, स्टीम कुकिंग लागतं, सोलर ड्राईंग लागतं, डिश टाईप कुकर्स लागतात, किंवा आपल्याला छोट्या छोट्या इंडस्ट्रियल विंड मिल्स किंवा डोमेस्टिक विंड मिल्स सुद्धा वापरू शकतो. अशा पद्धतीचा सर्व प्रोडक्टचा संचय जो आहे तो ग्रीन लाईफकडे मला मिळाला. अमित सरांनी खूप वेळा सगळ्यांना ही गोष्ट अगदी सांगितलेली की बाबा तुम्ही ह्या गोष्टी बघा याच्याकडे. पण मला प्रकर्षाने जाणवलं की समाजाला जर आपलं देणं काही आहोत, तर आपण वेगवेगळ्या माध्यमानं त्यांच्या पुढे उतरलं पाहिजे आणि त्यांच्या पुढे जाऊन त्यांना त्या गोष्टीची माहिती देऊन बेसिकली त्यांना त्या गोष्टीचा फायदा घ्यायला सांगितलं पाहिजे. म्हणून स्पेशली मी इकडे आलो. वा वा, खूपच छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि जसं तुम्ही सांगितलं की अमित सर म्हणजे तुमच्या दृष्टीने एक चालतं बोलतो विद्यापीठच तुम्ही समजता या क्षेत्रात आणि बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी हे करण्यामध्ये. आणि हे खूपच छान वाटलं. अमित सरांना ऍज अ पर्सन तुम्ही ऍज अ मेंटर म्हणून आणि ऍज अ पर्सन म्हणून, कारण बरेच लोक मार्केटमध्ये असं त्यांचं पिक्चर कॅरी करतात की अमित सर खूप रूड आहेत आणि एकदम रूडली आहे बुवा. सो ऍज अ मेंटर म्हणून तुम्ही त्यांना कन्सिडर करताना तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काय एक इमेज क्रिएट होते अमित सरांच्या बाबतीमध्ये, असं तुम्हाला वाटतं? मुळात रूडनेस हा जो विषय आहे ना, जी व्यक्ती सच्ची असते ना ती लोकांना रूढच वाटत असते. तर कारण असं की ज्या व्यक्तीला होला हो, नाहीला नाही म्हणता येतं, बरोबर. ती व्यक्तीचा पोर्टफोलिओ, त्याचं पिक्चर, त्याची प्रतिमा सर्वसाधारण तशीच असते. बरोबर. पण त्याच्या मागे त्याची तळमळ काय असते, भावना काय असते, ती समजून घेणं गरजेचं आहे. अमित सर रूढ आहेत असं मला कधीच वाटलं नाही, पण ते स्पष्ट आहेत.
हा. स्पष्टोक्तपणाला रुडनेस असं म्हणू शकत नाही, पण सुदैवानं दुर्दैवानं ती गोष्ट पुढे मांडली गेली, पण असो. पण त्यांचा जो स्पष्टोक्तेपणा आहे तो मला पहिल्यापासून भावलेला आहे. बरोबर. आणि ते कॅरी करताना बेसिकली ते लोकांसाठी करण्याची म्हणजे झटण्याची करण्यासाठी जी तळमळ आहे ते खरंच त्यांची वाखाणण्याजोगी आहे. मध्ये त्यांनी महाराष्ट्र दौरा केला. कुठलीही व्यक्ती आतापर्यंत सोलर क्षेत्रामध्ये किंवा सोलर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या हक्कांसाठी, ग्राहकांसाठी स्वतः एवढं इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी नागपूर पासून दौरा केला. खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण हे सगळं एवढं करून त्यांनी 25-26 दिवसाचा दौरा करून परत ते मग नागपूरला आले आणि सगळ्या ठिकाणी ते सगळ्या सोलर व्यावसायिकांना भेटले, मार्गदर्शन केलं, प्रश्न सॉल्व्ह केले. अशा वेळेस अशी व्यक्ती कोणीही नाहीये इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे ते सोलर इंडस्ट्रीचा ऍक्च्युली दीपस्तंभ आहेत, लाईट हाऊस आहेत असं मला वाटतं. तुम्ही केव्हा डिसाईड केलं की आता अमित सरांनी येऊन भेटणं गरजेचं आहेच बा आपल्याला आता खरं तर खूप दिवस झाले. अमित सरांशी माझा वैयक्तिक स्नेह खूप चांगला आहे. बरोबर. कारण मला पण थोडासा त्याच स्वभावाचा माणूस आहे. कारण मला होला हो, नाहीला नाहीच म्हणायला आवडतं. Correct. आणि माझी प्रतिमा थोडी तशीच आहे, रूढ असल्यासारखीच आहे, की जी मला खूप आवडते. कारण त्याच्यामुळे मला ताण राहत नाही. पण मुळात अमित सरांना बऱ्याच दिवसांपासून भेटतो. खूप सारे प्रोडक्ट्स आहेत आणि मार्केटमध्ये पण आहेत. पण एक उत्तम असा व्यावसायिक आणि जो आपल्याला व्यवस्थित गाईड करू शकतो. आणि त्यासाठी मी सरांचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवलेलं होतं आणि सरांनी पण मला खूप सारा वेळ दिला आणि वैयक्तिक स्नेहापोटी म्हणा किंवा व्यावसायिक संकल्पनेपोटी. पण खूप दिवसांपासूनची जी व्हिजिट होती ती मी आज इथे येऊन पूर्ण केली असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा नागपूरला आता यायचं ठरवलं आलात तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या स्टाफकडनं अमित सरांना तुम्हाला भेटवण्याकरता किंवा तुम्हाला येण्याकरता या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठे आमच्या स्टाफकडनं मदत कशी मिळाली काय आमच्या स्टाफचा जो ॲटिट्यूड किंवा जो त्याला आपण म्हणू की हॉस्पिटॅलिटी जी होती ती कशी होती तुमच्यासाठी युजफुल होती नव्हती तुम्हाला काय त्रास झाला असं काही त्याच्यामध्ये? एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जातो ना आपण, तेव्हा गाडी व्हॅले करण्यापासून दरवाजा उघडतो, त्याच्यानंतर रिसेप्शनला जातो, रूम क्लीन केलेली असते, आपल्याला सेवा मिळतात, परत आपण तिथं काही राहतो तिथं सेवा घेतो, परत जेव्हा चेकआउट करताना त्यांच्याकडून मिळणारी हॉस्पिटॅलिटी, परत अगदी व्हॅलेची गाडी आपल्याला परत हातात मिळेपर्यंत जसं आपल्याला 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतं तसंच अमित सरांनी ग्रीन लाईफ मध्ये बेसिकली सिस्टम तयार करून ठेवलेली. स्वतःचा एक पायंडा घातलेला, स्वतःचा स्वभाव जो आहे तो त्यांनी प्रत्येकामध्ये रुजवलेला आहे, स्वतःचा डिसिप्लिन जो आहे तो सगळ्यांमध्ये रुजवलेला आहे. अगदी पुण्यापासून निघताना माझं कॉर्डिनेशन, मला स्टेशन पासून पिकअप, हॉटेलची सोय, तिथून पिकअपची सोय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीन लाईफ मध्ये जे ऑफिस आहे तिथून आतमध्ये येतानाच 100% एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. अगदी तशाच चाकोरीमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. प्रत्येक स्टाफचं वागणं, बोलणं, राहणं, दिसणं, अटायर हा अतिशय देखणा आणि साजेसा होता. प्रत्येक अमित सरांनी मुळात ग्रीन लाईफ जे सिम्प्लिफाईंग ग्रीन लिव्हिंग जे आहे ते एक तरी कल्चर तयार केलेलं आहे, एक संस्कार रुजवलेला आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक एम्प्लॉईमध्ये आणि ते स्वतःही त्याचा काटेकोरपणे अंमलबजावणी करतात. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. ऍक्च्युली असं म्हटलं जातं की एकलव्याने जे होतं ते चोरून शिक्षण घेतलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचा अंगठा कापावा लागलेला होता. आज मी आलो होतो एका कामासाठी, प्रोडक्ट समजून घ्यायला आलो होतो, पण मला इथं आल्यावर लक्षात आलं की प्रोडक्ट खूप लांबचा गोष्ट. पहिल्या तर तुम्ही संस्कार शिका, संस्कार रुजवा तिथे, त्याच्याशिवाय पुढे तुम्हाला जाता येणार नाही. तर हे जी संस्कार घेऊन मी जाणार आहे इथून, तर ते कदाचित एकलव्यासारखं तुम्हाला न सांगता घेऊन जाणार आहे, तुमच्या परवानगीशिवाय. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. तुला काय वाटतं तू आज पहिल्यांदा इथे आला आणि हे सगळं हा सगळा तू आता प्रपंच पाहिला आपण इथला व्यवस्थापन, तर तुझं काय त्याबद्दल ओपिनियन आहे? कारण तू एकदम यंग आहे आणि या क्षेत्रात आता येऊ इच्छित आहे, तर तुला कसं वाटतं या सगळ्या गोष्टी ऍज अ फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणून? हे जे एक्सपिरियन्स आणि टोटल बघितलं या दौऱ्यामध्ये पूर्ण खूप प्रोफेशनल आहे आणि खूप चांगला स्टाफ आहे, पोलाइट आहे आणि सगळीकडे एकदम कोऑर्डिनेशन चांगलं चाललंय आणि एकदम सिस्टमॅटिक आहे. आणि मला आपली कंपनीची एक गोष्ट आवडली की सगळीकडे असं सिंक्रोनायझेशन चांगलं आहे
आणि सगळं अप टू पार आहे. येस. येस. ही ट्रिप किती यशस्वी झाली असं तुम्हाला वाटतं नागपूरची? ऍक्च्युली यशस्वी, आता यश मिळालं असं नाही म्हणत या खेळात, हो. पण एक आहे की आता मला जे मिळालेलं आहे ते मी घेऊन जाणार आहे, ते लवकरात लवकर अंमलबजावणी त्याची करणार आहे. Correct. त्याच्यानंतर त्याचं ऍक्च्युली हे आता मी प्रातिनिधिक स्वरूपात बोलतोय, त्याच्यानंतर त्याचं ऍक्च्युली यश दिसेल. पण जो मनात गॅप होता की बाबा आपल्याला काहीतरी अंडरस्टँड करायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे, तर त्याच्यासाठी मी 100% यशस्वी झालो असं मला जाणवतंय. Correct. पुढे इम्प्लिमेंटेशन होणारच आहे त्याचं, त्याला पुश करावं लागेल. अर्थात ही फक्त आज प्राथमिक चर्चा होती, बरोबर. प्राथमिक भेट होती. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत, खूप फिरावं लागेल आणि बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर कराव्या लागतील. इथं प्रवास हा सुरुवात झालेली आहे Correct. प्रवासाची आणि अजून खूप लांब जायचं आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. इतर कुठले या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना काय सजेशन द्यावं असं तुम्हाला वाटतं? खरं तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे थोडंसं स्पष्टच सांगतो की मेंढरासारखी परिस्थिती झालेली, मेंढरासारखी. बरोबर. आतापर्यंत ट्रेडिशनली मेंढर पुढे चालले की मागची मेंढर त्याला फॉलो करतात, Correct. तशी अवस्था झाली. खरं तसं नाहीये, कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनएक्सप्लोर्ड आहेत, की ज्याची ऍक्च्युली गरज आहे मार्केटला. खूप बऱ्याच क्षेत्रांना गरज आहे. त्या आपल्याकडून मुळात आपल्याकडून आपल्याला जरी माहिती असेल तर आपण कुठं पुढं पुटअप करू शकत नाही त्या गोष्टी. त्यासाठी स्वतः माहिती घेणं, याच्यासाठी एकच महत्वाची गोष्ट आहे, कुठल्याही गोष्टीत माहिती घेऊन अभ्यास करून पुढे मांडता आली पाहिजे. बरं. मग ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का की आपण इथे जी आज काही आपण शिकलो किंवा जी काही तुम्ही आज माहिती करून घेतली, ही माहिती भविष्याकरता तुम्हाला खूप कामात येणार आहे असं, की कुठे तुमच्या ह्याच्यात तुमच्या बिझनेस एक्सपान्शन मध्ये तुम्हाला कुठेही उपयोगी पडू शकतं? 100%. कारण आतापर्यंत माहिती होती, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, त्याची व्याप्ती कशी आहे, बरोबर. ग्राहक कोणते आहेत, त्याची ऍक्च्युली माहिती मिळाली आणि याचं फक्त इम्प्लिमेंटेशन बाकी आहे आता बरोबर. माझ्याकडून. कारण माहिती घेऊन माहितीच्या स्वरूपात राहण्यापेक्षा त्याला पुढे पुटअप करून त्याचं व्यवसाय संवर्धन करणं गरजेचं आहे. ते 100% होईल आणि ही ट्रिप खरंच फार फलदायी होती माझ्यासाठी. ह्या ट्रिप बद्दल तुमचा एक एक्सपिरियन्स इतर लोकांना किंवा समाजाकरता तुम्हाला काय त्याच्यातनं संदेश देता येईल? या ट्रिप बद्दल काय एक एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू इच्छिता येस. तुमच्या ह्याच्याप्रमाणे, जो दॅट मला ऐकायला खूप आवडेल. नक्कीच मी अमित सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो याच्याबद्दल. तुम्ही सुद्धा मला खूप सारी माहिती दिली, प्रचंड. तुम्ही सुद्धा एक विद्यापीठ आहात ऍक्च्युली. खरं तर ग्रीन लाईफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जी ती भले एक व्यावसायिक आस्थापना जरी असेल तरी सोशल मध्ये खूप प्रचंड काम करत आहे. आता नागपूरमधले तुमचे सेटअप बघितले मी हो. आणि खरंच सुंदर पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग मध्ये सुरू केलेलं आहे, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहात, तुम्ही सोशल मध्ये आहात. तुमचं चंद्रपूर, असं मी पुढच्या वेळेला येतो तेव्हा मी डायरेक्ट चंद्रपूरला बिलकुल, जाणार, बिलकुल. कारण चंद्रपूरला तुमचं जे एक्सपिरियन्स सेंटर तुम्ही केलेलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे. मी त्याचे व्हिडिओज बघितले, पण तुम्ही तिथं बऱ्याच कंपनीजला इन्व्हाइट करता, कॉलेजेसचे विद्यार्थी येतात, तिथं शिकतात, अंडरस्टँड करतात. तर कुठलीही गोष्ट कळायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ती फील करावी लागते. फील करण्यासाठी तुम्हाला ती समोर पाहिजे. तुमचं तिकडचं जे एक्सपिरियन्स सेंटर आहे ते मुळात फार क्वचित ठिकाणी, अगदी लॅबोरेटरी लेवलला काही ठिकाणी असतात, पण तिथे तेवढे ऍक्सेस नसतात. तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांना इंटरटेन करता, लोकांना बोलवता, विद्यार्थ्यांना घडवता, लोकांच्या आणि विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर करतात, जेणेकरून त्यांचे डाऊट्स क्लिअर झाले तर ते पुढे जाऊन नक्कीच एक यशस्वी व्यक्ती होऊ शकते. आणि हे तुम्ही समाजासाठी करता आहात आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. मला नाही वाटत आमच्या इंडस्ट्रीमध्ये असं भव्य दिव्य आणि एवढा मोठा अप्रोच असणारी व्यक्ती कुणी आहे की जी नुसती बोलतच नाही तर ती करूनही दाखवते. आणि म्हणून लीड बाय द एक्झाम्पल ज्याला म्हणतात, म्हणजे स्वतः जी व्यक्ती करते आणि मग सांगते बरोबर किंवा दिसतं लोकांना, तर ती अमित देवताळे आहेत. आणि माझं प्रत्येकाला हेच म्हणणं आहे की एक्सपिरियन्स सेंटरमध्ये चंद्रपूरला या तुम्ही किंवा नागपूरला चक्कर मारा, शिका, बघा आणि ती गोष्ट पुढं समाजाला सुद्धा वितरित करा, की जेणेकरून तुम्ही कुठेतरी समाजाचं ऋण फेडाल. आणि ऊर्जा बचत तर 100%च आहे, पण एक सगळ्यांना मानसिक आनंद त्याच्यामधून तुम्ही देऊ शकता. प्रश्नच नाही ह्या सगळ्या गोष्टी. म्हणूनच की आता कसं आहे, ग्रीन लिव्हिंग कशासाठी आहे?
ग्रीन लिव्हिंग आहे की येणाऱ्या भविष्यातल्या पिढींना एक सुंदर चांगलं वातावरण मिळावं इथं. नाही तर मग असं ठरलं होतं की बुवा काही दिवसापूर्वी असं बोललं होतं की ऑक्सिजन पण तुम्हाला विकत घ्यावं लागणार की काय. आणि कोरोनाने सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्याच्यात समजलं की नाही आपल्याला एक सस्टेनेबल लिव्हिंगमध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी मिळतात. तर त्या सगळ्या दृष्टीने हा सगळा प्रपंच होता आणि आपल्याला हे सगळं एक्सपिरियन्स करता आलं. आपण जे आलात इथे हे सगळ्या गोष्टी पाहिल्या, शिकल्या. तर आम्हाला खूप आनंद झाला की आपण इथे आलात आणि हा सगळा इन हँड एक्सपिरियन्स आपण घ्यायला स्टेप्स घेतल्यात आणि आपण पुढे या सगळ्या क्षेत्रात जाऊ इच्छिता. सो दॅट की तुमच्याशी संबंधित लोकांना पण याचा फायदा मिळावा. आणि खूप खूप धन्यवाद आपण इथे आल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल फार धन्यवाद आपले सगळे. धन्यवाद. धन्यवाद.